त्यांच्यापर्यंत पोहोचेल, या 6 धावा येतील, धावसंख्येमध्ये वाढ होईल, या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र आता नवीन येणारा गोलंदाज आपल्याला देईल. कारण आताचा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे बाद करण्यात आलाय. सलगचे 2 भीमर आणि म्हणून अर्थातच फ्री हिट या चेंडूवर फक्त त्यांना संधी घ्यायची आहे, कारण तो फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. जरी चूक दुर्गेशने केली असली तरी ती चूक आता येणाऱ्या गोलंदाजाला सुधारावी लागेल. चुका आणि चुका होत राहतील. संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य साय, असं त्याचं कारण अभ्यास करावा लागेल आणि प्रचंड इच्छाशक्ती बाळगावी लागेल आणि तेव्हा जाऊन तुम्हाला प्रचंड असा चांगला क्रिकेट खेळता येतो. एक प्रयत्न केला जाईल ऋषिकेश यांच्याकडून, तो प्रयत्न कर्णधार सरसेनापती आकाश पाटील याच्याकडून जिंकण्याचा केला जाईल. तेवढा चांगला प्रयत्न गोलंदाजाकडून केला जाईल. गोलंदाजी मार्कवर अतिश हाफ टॅकलचा चेंडू मनगटाचा वापर केला, जोर कस फटका टिपडबेच्या दिशेने मारला. 1 धावसंख्या तिथे मिळेल. 16 धावसंख्या धावपटलावर असेल. ऋषिकेश संत गतीने खेळतोय. 2 मोठे फटके आले चौकाराचे आकाश पाटील याच्या बॅट मधून. आता देखील पाठीराख्यांना त्याच्या संघ मालकाला अपेक्षा असेल आकाश पाटील सारखा एक हुकुमी एक्का आपल्याकडे, त्याच्या बॅट मधून धाबा पाहिजे. सेमीफायनल क्रमांक 1 टाळ्यांचा कडकडाट होतोय. आवाज वाढला जाईल. प्रेक्षकांची गर्दी वाढते. जे आहेत गर्दी ते करतात या क्रिकेटच्या पटलावर गर्दी. आज इथे मात्र प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात झाली. पहिलं षटक संपलं. 4 धावसंख्या खर्च केल्या अक्रूलने. दुर्गेश मात्र दंडित करण्यात आला. त्यानंतर तिसरा गोलंदाज अतिश हाफ टॅकलचा चेंडू वळून मारला, फिरून मारला, चेंडू जातोय तन 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 करत फाईनल सीमा ऋषीच्या मस्तकाला दस्तक देऊन येतोय अप्रचंड असा षटकार. अप्रतिम आकाश पाटील याची केली. काय अप्रतिम फटकेबाजी करतोय. या फटकेबाजीची आवश्यकता आहे. सेमीफायनल क्रमांक 1 जिंकायचा आहे, फायनलचं तिकीट कापायचं आहे. तर इथून मात्र या मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा असेल. ती अपेक्षा पूर्ण करताना आकाश पाटील आपल्या संघासाठी. आयान अदश्री हा संघाचा सरसेनापती. आयान अदश्री संघाचा धावपटलावर धावा लागले 22. 1 बाद 22 धावसंख्या धावपटलावर आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला अक्षित या संघाने आणि त्यानंतर आमंत्रित केलं गेलं. आकाश पाटील याच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण स्वीकारलं गेलं. आमंत्रण स्वीकारत असताना पहिल्या षटकामध्ये अक्रूल्याचे अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी. तिथून 4 धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात. दुसरा षटक दुर्गेश त्याला दंडित केलं. सलगचे 2 भीमर त्याला मात्र बाद करण्यात आलं. तिसरा गोलंदाज आता मात्र अतिश गोलंदाजी मार्कवर. त्याच्या मात्र या चेंडूवर खरपून समाचार. हाफ ट्रॅकरचा चेंडू हुक केला. फलंदाजाला लागली होती धाबांची भूक. फटका केला हुक. धाबा मिळवल्या 6. धावपटलावर धाबा लागल्यात 1 बाद 22. सेमीफायनल क्रमांक 1 विद्यान प्रीमियर लीग 2024 पर्व 7वा. या बेलला मात्र समोरच्या दिशेने मारलाय. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे चाचपतोय चेंडूला. तोपर्यंत इथे 2 धावसंख्या पूर्ण केल्या. आव बघितली ताव मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव. सेमीफायनल जिंकायचे आहे, फायनलचं तिकीट कापायचं आहे. प्रत्येकाला धावेचं महत्व माहिती आहे. जसं बूंद बूंदचे सागर भरताय असं म्हटलं जातं, तसं एक एक धावानं आपल्या धावपटल पुढे न्यावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन तरी विजयाचं शिखर गाठता येतं. ते विजयाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टॅकलचा चेंडू यावेळेला मात्र कमरच्या डोक्यावर मारला. चेंडू जाईल का इथे मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. आकाश पाटील याच्या बॅट मधून होतोय. हा दर्जेदार अव्वल क्वालिटीचा कमरच्या डोक्यावर मारलेला चौकार. अप्रतिम. इथे मात्र विंध्य प्रीमियर लीग 2024 डंका वाजवतोय. स्वतःचं नाव मात्र या टेनिस क्रिकेटच्या पटलावर लावलं. आकाश पाटील याला टेनिस क्रिकेटचा या धुळण तालुक्यातील सितारा का म्हटलं जातं. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते. हा फलंदाज दाखवून देतोय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र लॅप स्वीप केला. चेंडू जाईल ओव्हर द रॉप. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा मस्तकाला दस्तक देऊन जाणार. टन 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 करत जाणार. हा येतोय आकाश पाटील नावाचा वादळ घोंगावतोय. या वादळाला शांत करावं लागेल, अन्यथा आपल्याला मैदान सोडावं लागेल. फलाट क्रमांक 15 52 गाडी पकडावी लागेल. धावपटलावर धावा लागल्यात 34. 34 loss of 1 wicket remaining 2 over is completed because of 4 over match between the two teams. 2 over is completed. 34 runs on scoreboard. Loss of 1 wicket. अप्रतिम मॅच. प्रेक्षकांचे डोळे पाडणे फेडणार ही मॅच इथे पाहतोय. आदरणीय सन्माननीय आमचे सरपंच महोदय म्हात्रे साहेब यांच्याकडून अर्धशतकासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा असते. एखाद्या खेळाडूने 2 ते 3 षटकार मारले की आम्हाला विचारत असतात किती धावा झाल्या. 5000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल का? कारण शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. इथून मात्र जिंकायचं आहे. एकच ध्येय, फक्त या ट्रॉफीवर आपलं लक्ष असणार आहे. ट्रॉफी मिळणार त्यालाच जो जिंकणार. प्रयत्न करणार
प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. धावपटलावर धावा लागल्या 34. एक बाद 34. 12 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. तब्बल आकाश पाटीलच्या बॅट मधून 2 मोठे षटकार आणि 2 मोठे चौकार आलेत. आतापर्यंत 23 धावसंख्येवर वैयक्तिक योगदान देतोय आकाश पाटील, सरसेनापती, लढवय्या नेता. आज मात्र सरसेनापती म्हणून चांगल्या पद्धतीचं काम करतोय. त्याचा पाठीराखा, त्याचा सैनिक म्हणून ऋषिकेश त्याला मात्र सहकार्य देतोय. स्ट्राईक रोटेशन करतोय. चांगल्या पद्धतीची भागीदारी इथे बनली जातोय. ही भागीदारी मात्र खूप महत्वाची आहे. लावून ड्राइव्ह केलाय चेंडू, मात्र चेंडू जातोय तिथे मिड ऑनच्या दिशेनं. तिथून चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी 2 एकदम संख्या पूर्ण करतोय. सेन्सेबल क्रिकेट इथे खेळलं जातोय. ऋषिकेशाला माहिती आहे सध्या आपण पाहिलं तर कर्णधार आकाश पाटील याच्या बॅटला चेंडू येतोय. त्यांना अधिकचा आपण स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे आणि ती गरज मात्र बघता इथे व्यवस्थित क्रिकेट खेळला जातोय. सेन्सेबल क्रिकेट खेळला जातोय. माइंडली क्रिकेट खेळला जातोय. ऋषिकेश याच्याकडून एक भागीदारी, साझेदारी इथे मात्र बनत असताना संघासाठी मोठा फटका. यावेळेला मात्र बॅट फिरवली, चेंडूने दिशा पकडली, चेंडू जाईल. बम 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 भोला छक्के के द्वार खोले. तंतनाता हुआ छक्का. काय बेहतरीन इथे आपण पाहतोय. अप्रतिम हा चेंडू होता. बॅकफुटला गेला, पंच केला, समोरच्या दिशेने आला चेंडू. बॅटचा फ्लो देखील त्या दिशेने. हा मात्र आकाश पाटील विंधन प्रीमियर लीग 2024 डंका वाजवतोय. प्रेक्षकांची मन जिंकतोय. टाळ्यांचा आवाज मिळतोय, प्रतिसाद मिळतोय. इथे मात्र या आकाश पाटील याला धावपटलावर धावा लागला. 41-41. पुन्हा एकदा इथे कव्हरच्या डोक्यावरून तिथे मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स तो. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका आणि बुटाला चटका देत चेंडू जातोय ओव्हरड्रॉप सीमारेषा पार. 4 धावसंख्येसाठी 45 धावा धावपटलावर. 45 लॉस ऑफ 1 विकेट. वैयक्तिक 33 धावसंख्येचा खेळ साकारतोय आकाश पाटील. ब्रँड ऑफ क्रिकेट, टेनिस क्रिकेट विंधने. कोलर टप्प्याचा चेंडू. तीच बऱ्याच कालावधीनंतर आपण हा निर्धाव चेंडू पाहतोय. आकाश पाटील. अंपायर्स बॅट कट बाईच. ओके बॅट कट. कॅच होती ती, थोडा साऊंड पण जनरेट झाला होता. नशिबानं साथ दिली आकाश पाटील याची. 34 धावसंख्येवर वैयक्तिक खेळ साकारतोय. संघाला पोहोचवते 46 या आकड्यावर. एक विकेट इथे गमावली आहे. 46 धावसंख्या धावपटलावर. ऋषिकेश यावेळेला मात्र ऋषिकेशाने प्रयत्न केला होता. कुठल्या स्पॉटला पडला चेंडू आणि प्रचंड वेगाने आतल्या दिशेने येतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता होतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. 3रं षटक संपणार, त्यानंतर शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाणार. 1 टू गो. हाफ ट्रॅकरचा चेंडू, उचली गेलेला चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावं घेतोय. ब्रेक थ्रू मिळवून देतोय. ऋषिकेश याला मात्र खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. धावपटलावर धावा स्थिरावल्यात 46. 2 विकेटच्या मोबदल्यात 46 धावसंख्या धावपटलाय. कुठेही जाऊ नका, बघत राहा विंधने प्रीमियर लीग 2024चा हा दैदिप्यमान सोहळा. याची देही याची डोले, कारण अप्रतिम या सामन्याचं आयोजन. ब्युटिफुल कलरफुल क्रिकेट आणि याच ब्युटिफुल कलरफुल क्रिकेटचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस, महत्वाचा दिवस आणि त्याची पहिली सेमी फायनल आपण पाहतोय. सर्वांच्या समक्ष हा संपन्न होणारा आपला हा सोहळा विंधने प्रीमियर लीग 2024. 3 षटक संपले. 3 षटकानंतर 46 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात 6 चेंडू. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. आगरी भाषेमध्ये त्याला कुटाकुटीचं षटक असं म्हटलं जातं. अशा शेवटच्या षटकाला मात्र इथे सुरुवात केली जाईल. वयवर्ष 58. अर्थातच ही जी 40+ संकल्पना चालू झाली रायगड जिल्ह्यामध्ये अण्णाजी गावडे आणि वाय.बी. पाटील साहेब यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लॉफ्टेड. त्याच्यामुळे इथे मात्र चेंडू पडल्यानंतर देही यष्टीला आदलतोय. खेळपट्टीवर रेंगाळत राहतोय निर्धाव चेंडूची सांगता. वयवर्ष 58. धर्मादादा इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. प्रचंड क्रिकेटची आवड, प्रचंड क्रिकेटचं प्रेम आज त्यांना मात्र या खेळपट्टीवर घेऊन आलं. यावेळेला मात्र लॉफ्टेड स्लॉप स्वीप केलाय. चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेनं 1 बाउन्स ओव्हर द रॉप. क्षेत्ररक्षकाच्या मस्तिकाला दस्तक देऊन जाणार. हा येतोय सेमी फायनलचा आकाश पाटीलच्या बॅट मधून चौकार. अप्रतिम फटकेबाजी. धर्मादादा वय वर्ष 58. त्यांच्या वयाची बरीचशी मंडळी आता आयसीयू मध्ये ऍडमिट आहे.
पण आज क्रिकेट केला तर तुमचे फिटनेस राहील, कारण 40+ एक दादा संकल्पना आपण पण 40+ बरोबर जोडलेत. एक धाव आरोग्यासाठी या संघटनेची संकल्पना आहे आणि संकल्पना जोपासत असताना धर्मादादा वय वर्ष 58 आज क्रिकेटमध्ये आपण खेळताना त्यांना पाहतोय. धावपटलावर धावा लागल्यात 50, मात्र मोठा फटका यावेळेला थांबणार नाही. आज मात्र वादळ, चर्चा मात्र एकच असणार आहे. विंदणे गावामध्ये आकाश पाटील या नावाची काय अप्रतिम फटकेबाजी करतोय. एकावर एक तडाखा लावलाय. चौकार षटकारांचा पाऊस आज इथे पाहायला मिळतोय. आकाश पाटील याच्या बॅट मधून धावपटलावर धावा लागल्यात 56, वैयक्तिक 42 धावसंख्या 42. सांघिक इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 56 आणि वैयक्तिक 42. फक्त 8 धावसंख्या पाहिजे अर्धशतकासाठी आणि इथून 5000चं तिकीट मिळणार आकाश पाटील याला की नाही पाहूया धर्मादादा यांच्या गोलंदाजीवर. वय वर्ष 58, क्रिकेटचं प्रचंड प्रेम, क्रिकेटशी जोडली गेलेली नाल आज मात्र या खेळपट्टीला सोडायला मागत नाही. वयाचे 58 वर्ष पूर्ण केल्यानंतर देखील आज तोच रिदम, तोच जोश, तोच आनंद घेऊन धर्मादादा गोलंदाजी करतायत. पण एकीकडे जोश आहे, एकीकडे अनुभव आहे. अनुभव काय असतं प्रश्न तुम्ही विचारायचे नसतात. जीवन सुंदर आहे ते जगायचं असतं तेव्हा जाऊन आपल्याला तो अनुभव मिळत असतो. 1144 झाल्यात. आमच्या स्कोरांनी अपडेट दिले आताच आम्हाला. 44 रन्स वैयक्तिक झाले आहेत. यावेळेला चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने जातोय, बॉडीवर चेंडू आदळतोय, त्यानंतर गलीमध्ये चेंडू निघून जातोय. 44 धावा धावपटलावर आहेत वैयक्तिक आकाश पाटील याने. सांघिक जर धावसंख्येचा विचार केला तर 56 आहेत. अजून 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. अर्धशतक होऊ शकतोय, 5000चं पारितोषिक त्यांना मिळू शकतोय, संघ एक चांगली धावसंख्या जमवू शकते. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आहेत इथे. शक्ती मात्रे आमचे माजी सरपंच, त्यांच्याकडून अर्धशतकासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक मिळेल का? यावेळेला 5000चं पारितोषिक, 5000चा षटकार मारलाय आकाश पाटील. मॅन फ्रॉम विंदणेचा स्टार सितारा, उरण तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा सितारा आज मात्र बरसलाय प्रतिस्पर्धी संघावर. चौकार षटकार आणि बॅट मधून आलाय अर्धशतकी षटकार. इथून आकाश पाटील बॅट दाखवायचे आपण आकाश पाटील सर्वांना. तर इथून 5000चं पारितोषिक रेडी ठेवा. चेक सरपंच महोदय, आकाश पाटील याच्या खिशामध्ये जाईल हा 5000चा चेक. यावेळेला पुन्हा एकदा आकाश पाटील याचा तडाखा, काय अप्रतिम बॅट फिरवली, चेंडू दिशा पकडली, चेंडू मात्र फाटा बाय करत गोलंदाज धर्मादादा याला जातोय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. धावपटलावर धावा लागल्यात 68 धावा, 68 68 धावा धावपटलावर आहेत. 69 धाव संख्येचं टार्गेट इथून चेस करायचं आहे प्रतिस्पर्धी संघाला. आपण देखील समालोचन कक्षामध्ये बदल करणार, आवाजामध्ये बदल करणार. ऐकूया उरण तालुक्यातील एक गोड मराठीचा आवाज संयम यांचा. चला आपण सन्मानाकडे जाऊया. आदरणीय सन्माननीय वनशेटर प्राजस्य प्रोप्रायटर, एक दमदार नेतृत्व वामन शेठ पाटील साहेबांना मी विनंती करेल की आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. वनशेटर प्राजस्य प्रोप्रायटर आणि सातत्यानं क्रीडा क्षेत्रावरती साहेबांची प्रचंड आवड राहिली आणि सातत्यानं विंदणे प्रीमियर लीग साठी त्यांचं फार मोठं योगदान असतं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल आदरणीय सन्माननीय वामन शेठ पाटील साहेब यांचा सन्मान सुरू आहे. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले. आणि साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर 40+ मास्टर, एक दिग्गज खेळाडू दत्ता पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान. आदरणीय सन्माननीय दत्ता पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आयोजकांच्या वतीने त्यांचा देखील सन्मान इथे केला जातो. सातत्याने विंदणे टेनिस साठी या खेळाडूची फार मोठी ओळख राहिली. नामांकित खेळाडू म्हणून सातत्यानं ओळखीचे राहिले आणि आज आपल्या युवकांचा खेळ पाहण्यासाठी ते उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. शशिकांतदादा पाटील असतील, स्वप्नील जोशी असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान आपण करतो. आणि तदनंतर आपण
सुमितजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, हाय अँड हँडसम पर्सनॅलिटी सुमितजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करू. स्क्रीनवरती त्यांना तुम्ही पाहू शकाल. विंदणे प्रीमियर लीग पर्व 7वा आणि या स्पर्धेमध्ये साहेब आपण देखील आलात त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतो. हे प्रेम आहे विंदणे प्रीमियर लीगच्या आयोजकांचं. हे वस्त्र अलंकार आणि त्याचबरोबर जेवढी सुगंधित पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आम्ही सुमित दादांचा सन्मान करतो. त्याच्यानंतर पुढील सन्मान आदरणीय सन्माननीय युवा उद्योजक संदीपजी पाटील यांचा आपण सन्मान करूया. संदीपजी पाटील विंदणे युवा उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आणि संदीपजी पाटील यांचा देखील आम्ही सन्मान करतो या स्पर्धेमध्ये. या संदीपजी पाटील विंदणे प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण भाग बनलात आणि आपल्या येण्याने व्यासपीठ अगदी प्रफुल्लित झालं. त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक सहर्ष स्वागत, मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे संदीपजी पाटील. धन्यवाद, मान्यवरांचं मनापासून आभार. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. आकाश पाटीलनं 50 धावा ठोकल्यात आणि विंदणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एक दमदार नेतृत्व शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांच्याकडून या खेळाडूसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले गेले. वेल प्लेड आकाश. पहिला खेळाडू VPL विंदणे प्रीमियर लीग पर्व 7वा आणि त्यामध्ये पहिला खेळाडू ठरला आकाश पाटील, ज्यानं अर्धशतक कंप्लीट केलं. वैयक्तिक 56 वरती तो नॉट आउट राहिला आणि या मॅचला जिंकण्यासाठी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आता सूरज नवालेच्या संघाला काढायच्या तब्बल येणाऱ्या 24 बॉल मध्ये 69 धावा. अनिकेतनं देखील 45 धावा काढल्या होत्या या क्रीडांगणामध्ये. अनिकेत 45 धावा. त्याच्यानंतर सर्वाधिक वैयक्तिक धावा काढणारा खेळाडू राहिला आकाश पाटील हा खेळाडू. याच्यानंतर आणखीन एक सेमीफायनल आहे. वशा 11 विंदणे आणि स्वर्गीय प्रवीण भोईर प्रतिष्ठान विंदणे या दोन संघांमध्ये पुढची सेमीफायनल असेल. कॅप्टन टॉस साठी गीतेश जोशी आणि वसंत नवाले. गीतेश जोशी आणि वसंत नवाले टॉस साठी यायचे. आपण आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. सामन्याला करूया आपण सुरुवात. 69 धाव संख्येचं आव्हान 24 बॉल मध्ये. दुपारचे 3:30 झालीत. वसंत नवाले आपण टॉस साठी या, कारण गीतेश जोशी ते टॉस बॉक्स मध्ये आलेत. वसंत नवाले तुम्हाला विनंती असेल कुठल्याही प्रकारचा टाइम नको. मागील मॅच मध्ये जवळजवळ 1.5 तास लागला तुमची मॅच संपण्यासाठी. त्यासाठी विनंती असेल आपण कृपया घाई करा. 69 धाव संख्येचा पाठलाग हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 69 धावा. कमालीची बॅटिंग केली आकाश पाटीलनं आणि त्यांच्या विरोधात आता या ताबडतोब उत्तर जशाच तसं उत्तर देण्यासाठी फलंदाज तयार झालेत. या धावा इथे काढल्या जातील का? 24 बॉल 69 धावेची चेस अक्षित अँड ऋत्विज 11 टीमला बनवायचे आहेत. दुसरीकडे तेवढ्याच ताकदीने उतरला आयन अँड आदिश्री 11. पहिला बॉल राऊंड द विकेट्स. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट. एक धाव. राजन लोखंडे खेळाडूला आपण पाहू शकाल ज्याच्या बॅट मधून आली पहिली एक सिंगल. त्याच्यानंतर स्ट्राईक वरती आलाय कुणाल डावकुऱ्याचा खेळाडू. 69 धावा म्हणजे प्रत्येक बॉल वरती आता तुम्हाला आक्रमण हा पवित्र आखावा लागेल. 4 षटकांची मॅच आहे. 24 बॉल. या टीम मध्ये देखील गोलंदाजी फार चांगली. आकाशचा विचार केला. आकाश तुकाराम सारखा एक अनुभवी गोलंदाज या टीम मध्ये खेळतोय. त्याच्या पाठोपाठ यश देखील आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान फास्टर गोलंदाज म्हणजे बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे आकाशकडे. 69 धावा त्याला वाचवायचे आहेत. फलंदाजांना आता जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. आक्रमण हा एक मूल पवित्र आखून क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आकाश पाटील तयार. वेगवान गोलंदाजी. वेगाने त्यानं धावा केल्या. 50 धावा वैयक्तिक काढल्या. कमालीची बॅटिंग. ओ आकाशवरती हल्ला बॉल केलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. यश आलाय बॉल खाली. त्याने केलाय कॅच ड्रॉप. लॉंग ऑन वरून सरळच्या दिशेने फिल्डिंग साठी आला आणि इथे कॅच जरूर सोडला. रन सेट देखील या बॉल वरती मिळायला गेले. टोटल 2. ओ चांगला फटका होता. एक्झिक्यूट दिशा दिली आणि इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस नो तदनंतर ही सिंगल पूर्ण.
एक धाव या बॉलवरती मिळाले जाईल. विंदणे प्रीमियर लीगचा थर्रा पाहू शकाल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे आणि कुठला खेळाडू या रेस मध्ये राहील, कुठला खेळाडू जास्तीत जास्त धावा इथे काढेल. दुसरीकडे विचार केला तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी राजा शिवछत्रपतींची प्रतिमा म्हणून भेट दिली जाईल. त्याच्या पाठोपाठ स्पोर्ट्स सायकल देखील फार मोठे योगदान या स्पर्धेमध्ये आमच्या मान्यवरांनी दिलं आणि सर्वांचं आर्थिक योगदान असेल. त्याच्या पाठोपाठ प्रत्येकाने या क्रीडांगणामध्ये जी मेहनत घेतली 2 दिवस ती लाजवाब होती. ओ पुढे आले, स्टेप आउट केला, आकाशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर बॉल लदाडलाय सीमा पार, वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे ठोकलाय राजन लोखंडेच्या बॅट मधून. पहिला षटकार. कॅप्टन आलेत. मी वामन शेठ पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करूया. सेमीफायनल 2 ज्या मॅचचा टॉस होणार आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊ. एकीकडे वशा 11 विंदणे, त्या टीमचे कॅप्टन गीतेश जोशी आणि त्यांच्या विरोधात आता तेवढंच तगडं आव्हान वसंत नवाले, स्वर्गीय प्रवीण भोईर प्रतिष्ठान. मॅचला मजा येईल. पुन्हा एकदा पुढे आले, लॉफ करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता. इथे काय घडलंय? यस नो कुणाल पुढे सरसावला आणि थर्ड अंपायरची मांग केली. पुढील मॅचचा टॉस जिंकला स्वर्गीय प्रवीण भोईर प्रतिष्ठान. वसंत नवाळे टीमचे कॅप्टन, त्यांनी नाणेफेकी जिंकली आणि त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत येईल. मॅच नंतर त्वरित त्यांना क्रीडांगणामध्ये उतरायचं. अगदी 2 धावेच्या जोरावरती त्यांचा संघ पुढे गेला. एका धावेनं एका संघाने 132 काढल्या, टोटल काढल्या, पण 3 मॅच मधून एक मॅच जिंकणारे संघांची टोटल याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतं. ज्यांच्या येण्याची वाट आमचे आयोजक आतुरतेने वाट पाहत होते, ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे एक तडफदार युवा सदस्य आदरणीय सन्माननीय सूरजदादा मात्रे यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय दर्शनजी पाटील साहेब युवा उद्योगपती कंठवली आणि त्यांच्या समोर तुम्ही पाहू शकाल अतुलजी ठाकूर उद्योगपती बोरखार यांचं आगमन या मंचाकडे होताना पाहायला मिळतंय. मी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करेल. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढी या मंचाची आणि सातत्यानं 2 दिवस या मंचावरती पाहुण्यांची मांदी आली, पाहुण्यांची गर्दी ही सातत्यानं 2 दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. सूरजदादा पाटील, सूरजदादा मात्रे यांचं आगमन या मंचाकडे होताना पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद युवा आवाज. धाव फलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. आकाश पाटीलचे पहिले षटक नॉट आउट आला. बॅट्समन प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले, त्यामुळे थर्ड अंपायरने सांगितलं बॅट्समन नॉट आउट आहे. मान्यवरांचं आगमन. ऋतूच्या अंतकरणापासून आम्ही सूरजदादा मात्रे यांचं स्वागत करू. पहिली मॅच सेमीफायनलची. मागच्या दिशेने बॉल चाललाय, त्याला बीट करून बॉल जाईल लॉंग स्टॉप सीमा पार. धावा मिळतील टोटल 4. या 4 धावेनं पहिलं षटक किती झाले समाप्त. आकाश पाटीलने धावा दिल्या तब्बल 14. पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे धाव फलकावरती धावा लागल्यात बिनबाद 14. आयन अँड आदिश्री आणि त्यांच्या विरोधात अक्षित अँड ऋत्विज 11. सेमीफायनल 1. 4 षटकांची मॅच आणि तिथे बनवायचे. प्रथमतः बॅटिंग करत असताना आकाश पाटीलने धुमाकूळ घातला, जिथे 56 धावा त्याच्या वैयक्तिक ताळ्या 68 बनल्या आणि 69 धाव संख्येचा मोठा टार्गेट या ठिकाणी आता पूर्ण करावा लागेल. मंचावरती मान्यवरांचं आगमन. फार मोठ्या संख्येने सातत्याने 2 दिवस मान्यवरांची गर्दी राहिली. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करू. प्रेम राहिले विंदणे प्रीमियर लीगच्या आयोजकांवरती, ज्यांना इन्व्हिटेशन कार्ड गेला आणि अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलाय. त्यांचं मनापासून स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती यश घरत सांघिक दुसरं षटक घेऊन यशला पाहू शकाल तुम्ही. वेगवान तेज तर्रार आणि फ्लोरियस गोलंदाज, युवा प्रतिभाशाली वेगावरती स्वार होऊन गोलंदाज तयार झाला यश घरत. त्याला रोखायचं आहे. समोर चॅलेंज आहे कुणाल, लेफ्ट हँडेड बॅट्समन.
ओ कमालीचा वेग पडल्यानंतर विकेट किपर आकाश हातामध्ये बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आणि त्याहीपेक्षा मी तर म्हणे लाईन लेंथ कालपासून या गोलंदाजाची कामगिरी दमदार राहिली. योग्य त्या नियंत्रित लाईन वरती गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा यश गरता गोलंदाज. आक्रमण हा पवित्र आखायचा प्रतिस्पर्धी टीम फलंदाजी डिपार्टमेंटला, कारण जर फटके आले नाही तर मॅच जिंकणं कठीण होईल. खोदून काढलाय बॉल ऑन साइडच्या वरून उडवलाय. वाडिश लॉंग ऑन सीमा पार ओळपीस पद्धतीचा बॉल त्याच्यावरती केले प्रार. फटक्यामध्ये होता वजन. धावा मिळतील अर्धा डझन. टीमची टोटल झाली 20 धावा. अगदी खोदून काढला बॉलला. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी बॉलची वाट पाहिली, थांबून राहिला कुणाल आणि कुणालनेच सांगितलं आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण करतो आणि 20 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन आहे. असं नाही की आकाशच्या षटकामध्ये कमी धावा आल्या म्हणजे मॅच तुम्ही पराभूत व्हाल. इथून तुम्हाला लढावं लागेल. एकही फलंदाज बाद झाला नाहीये. हिम्मत मत खोना मेरे भाई, और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत आणि तेवढ्याच चांगल्या उमेदीनं बॅटिंग करतायत. यशला चोख प्रत्युत्तर. आणखीन एक आडव्या बॅटनं आता उडवलाय डीप मिड विकेटला. आणखीन एक षटकार, संलग्नचा दुसरा. महत्वाची मॅच, डू ऑर डाय, करू या मरोच्या स्थितीमध्ये कुणाल हा खेळाडू 2 बॉल मध्ये 2 षटकार लगावलेत. टीमची टोटल झाली आता मात्र 26 धावा. 69 धाव संख्येचा पाठलाग सुरू आहे. 26 धावांपर्यंत आता मजल मारले. अवघ्या 9 बॉल मध्ये या 26 धावा काढल्यात. म्हणूया की मॅच अद्याप 50-50 पारड अद्याप दोन्ही टीमचं समतोल आहे. मॅच मध्ये मजा येईल. टॅपिंग क्रिकेट, फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ वरून फिल्डर वेगाने आला. एक झाली पूर्ण, दुसरा धावेचा पलटवार केला. चांगली चपलाई. किती ऊर्जा दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. षटकार आल्यानंतर 1 रन शॉर्ट आहे. पंचांनी लक्ष वेधलं म्हणजे या बॉलवरती रन्स मिळेल. एकच अतिघाई संकटात नाही. अगदी लवकरात लवकर अपूर्ण बॅट टेकून गेले खेळाडू आणि त्यामुळे फक्त एक सिंगल. 27 धावा, 27 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा उर्वरित खेळ. कमीत कमी या 2 बॉल मध्ये एकाच मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅचला टर्न करण्याची ताकद ठेवेल कुणाल. गोलंदाजी ट्रॅक वरती यश गरजचा पुढचा बॉल. वेगवान बॉल लाऊडली केले अपील स्टंपच्या मागून. पंच इंटरेस्टिंग नाहीये त्यामुळे बॉल कदाचित पायावरती लागलाय हे सांगत असताना अंपायर बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. टीमची टोटल 27 वरती स्थिर आहे. चला पंच डिसिजन या बॉल वरती. नॉट आउट. सुरेशजी म्हात्रे जे मुलेखंडचे अंपायर्स आहेत, दुसरीकडे तुकारामजी गावंड जे पिरकोनचे अंपायर्स आहेत, ऑफिशियल अंपायर्स म्हणून ते कार्यरत आज संपूर्ण दिवसामध्ये. खोदून काढल्या बॉलला परफेक्ट यॉर्कर होता. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धाव संख्या 14.00च्या सरासरीनं बिनबाद 28 धावा. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा. 12 चेंडू 41 ची मॅच. 2 ओव्हर मध्ये काढायचे आता 41. तत्पूर्वी मिळालेल्या वेळेमध्ये आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया. चला आयोजक आपण पाहुण्यांचा सन्मान करू. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला मी विनंती करेल आयोजकांना की आपण सन्मान करूया. विंदणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सूरजजी पाटील यांचा आपण सन्मान करू. या स्पर्धेमध्ये ते देखील उपस्थित राहिले. नेहमी सातत्याने विंदणे गावामध्ये कुठली स्पर्धा असू दे त्यांचं आगमन आम्ही नेहमीच पाहत आलोय आणि आज देखील BPL पर्व 7वं. विंदणे प्रीमियर लीग 6 टप्पे पार झाले आणि 7व्या वर्षामध्ये या स्पर्धेचा एक दिमागदार सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सूरज दादा आपला सन्मान या ठिकाणी आमचे स्वप्नील जी असतील आणि त्याच दरम्यान शशिकांतजी पाटील शिवसेना शाखा प्रमुख विंदणे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. चला स्क्रीनवरती आपण पाहुण्यांना पाहू शकाल ज्यांचं आताच आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आमचे आयोजक करताना पाहायला मिळतात. उपस्थित सन्माननीय पाहुणे सूरजदादा म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचबरोबर
विचार केला तर भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे या विभागामध्ये पाहिलं जातं आणि त्यांचा सन्मान स्क्रीनवरती केला गेला. थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील सन्मान करूया. दर्शनजी पाटील साहेब युवा उद्योगपती कंठवली यांचा देखील सन्मानित केला जाईल. चला आपण दर्शनजी पाटील यांचा सन्मान करूया. आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला जेवणाची व्यवस्था पाहायला मिळाली. पहिल्या दिवसाचं जेवण जे शनिवारी अगदी व्हेज पाहायला मिळालं ते देण्यात आलं होतं. सूरज दादा म्हात्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. सूरज दादा म्हात्रे आपलं मनापासून आभार. 12 बॉल 41 ची आवश्यकता आहे. खेळाडू लक्षात ठेवा 12 बॉल 41. आणि आज रविवारचा दिवस होता. मोठ्या प्रमाणात नॉनव्हेजची व्यवस्था आणि आजचे अन्नदाते राहिले आदरणीय सन्माननीय वामन शेठ पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया आपण. थँक्यू सो मच साहेब. आपलं फार मोठं योगदान आहे. असं म्हटलं जातं की अन्नदान हे श्रेष्ठ दान आणि आज आपण अन्नदान दिलं 2 दिवसामध्ये. आपण दोन्ही मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. आणि पुढील सन्मान आपण करूया अतुलजी ठाकूर बोरखार यांचा आपण सन्मान करूया. अतुलजी ठाकूर भारतीय जनता पार्टीचे युवा धडाडीचे कार्यकर्ते त्यांचा देखील सन्मान या मंचावरती केला जातोय. 2 दिवसामध्ये बरीचशी मंडळी जेवली. ज्या पद्धतीने आपल्या आगरी कॉलेजच्या हल्दीमध्ये लोक असतात ना त्याहीपेक्षा जास्त हल्दीपेक्षा जास्त गर्दी या क्रीडांगणामध्ये 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. फार मोठं विंदणी गाव आहे आणि प्रत्येकाने विंदणीच्या प्रेक्षकांनी सहभाग घेतला स्पर्धेमध्ये. प्रत्येक जण उपस्थित राहिला. दुपारच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं जेवणाच्या टाइम मध्ये लंच टाइम मध्ये बरीचशी गर्दी मंचाच्या साईडला पाहायला मिळाली होती. आणि त्या दानशूर मंडळींचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. तुकाराम फक्त एकच नाव 2 दिवस क्रीडांगणामध्ये 40+ चा उत्कृष्ट गोलंदाज. वय वर्ष 40हून अधिक आहे आणि 50हून अधिक जवळजवळ आता 60च्या जवळ चाललेत. वय वर्ष 57-58च्या उंबरट्यावरती आहेत आणि त्या उमेदीनं बॉलिंग करतात. क्रिकेटमध्ये वयाला महत्व नाही असं म्हटलं जातं. फक्त ती नंबर आहेत वय म्हणजे. परंतु त्यांचा अनुभव स्किल किती आहे त्यांच्याकडे दर्जा किती आहे गोलंदाजीचा. वेग कमी झाला आताच्या घडीला वयानुसार परंतु लाईन विसरले नाहीये तुकाराम. त्याच टप्प्यावरती ते बॉलिंग करतात. जुनं तेच सोनं ओल्ड इज गोल्ड. एक्सपिरियन्स इज गुड टीचर हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आता मॅच कठीण केली आहे. सूरज नवाले संघाचा संघ नाही का त्याला देखील आता कळालंय की बॉल डॉट झालेत खेळाडू आणि आता समीकरण शेवटचे 9 बॉल आणि मॅच 8 चेंडू राहिलेत. 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 40 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती आता पंजा हवा आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार मारावा लागेल तर सामना जिंकेल. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे सामना कदाचित फार कठीण झालाय. 8 चेंडू मध्ये 40 धावा. तुकाराम गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेट्स न राजनजी यांच्यासाठी बॉल टाकल्यानंतर त्यांनी पकडलं आवाज दिला विकेट किपरला की लाईन चांगली आहे. त्यामुळे विकेटच्या मागे आकाश पाटील कार्य साधत असताना आणखीन एक डॉट बॉल. एकतर्फी सेमीफायनल चालले. मजा राहिली नाहीये. 7 बॉल 40चं आव्हान. सामना पूर्णपणे कठीण झाला. आता जरी षटकार आले तरी सामना इथून जिंकू शकत नाहीये. तिकडे गोलंदाज अगदी उत्साही पाहायला मिळतात. त्याने अगोदर सांगितलं बॅट्समनच्या कुठेतरी लागलाय आणि बॅट्समॅनने देखील सांगितलं की माझ्या पायाला चेंडू लागलाय आणि तू फलंदाज होतील. रनआउट. एकच धाव. एकदा जोरदार टाळ्या देऊया तुकाराम यांच्यासाठी. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आणि आता समीकरण राहिले शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 40 धावेची आवश्यकता. सेमीफायनल 2 रेडी राम. स्वर्गीय प्रवीण भोईर प्रतिष्ठानने टॉस जिंकलाय. वसंत नवाळे टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल. टीम वशा 11 विंदणे गीतेश जोशी सुरेश पाटील त्या टीमचे संघ मालक. त्यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये सेमीफायनल 2 खेळताना पाहायला मिळेल. दुपारचे 3:45 जवळजवळ 3:45 झालेत. आणखीन आपल्याला 2 सामने आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे विनंती राहील पुढच्या मॅच मध्ये स्वर्गीय प्रवीण भोईर प्रतिष्ठानला स्पेशली कारण मागील मॅच मध्ये जवळ 1-1.5 तास तुमच्या मॅच साठी लागला. पुढील मॅच कॅप्टन लक्ष ठेवा. आपण वेळेवरती पुढची मॅच आम्हाला कव्हर करायची फायनल जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त षटकांची कशी खेळवता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष राहील. कालच्या दिवसामध्ये टोटल 8 मॅचेस खेळवायच्या होत्या. फक्त अंधारामुळे 6 मॅचेस आपण खेळवू शकलो. त्यामुळे आज आयोजकांनी सांगितलं की स्पर्धा लवकर सुरू करायची आणि ठीक 9:30 ला सर्व खेळाडू उपस्थित झाले. 9:15 वाजता स्पर्धेचा पहिला बॉल पडला आणि आज व्यवस्थितरित्या जवळजवळ 9 सामने आपण कव्हर करण्याच्या उंबरठ्यावरती आलोय. पीटीसीचं देखील फार चांगले योगदान आहे. चांगली स्पर्धा ते कव्हर करतायत. आपल्या क्वालिटीने आणि क्लॅरिटीनं प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेत. ही स्पर्धा तुम्हाला आपल्या स्मार्ट मोबाईल वरती स्मार्ट टीव्ही वरती देखील लाईव्ह पाहण्याची संधी मिळेल. सरळच्या दिशेने उशीर झालाय. मोठे फटके आले नाहीत. इथे देखील डॉट बॉल. चला कॅप्टनला स्ट्राईक दिली नाही. रन आउट. डायरेक्ट हिट झालाय. सूरज नवाले बॅक टू डग आउट. आणखीन एक झटका.
6 मध्ये 40 बनवायचे होते, कुठेतरी स्ट्राईक द्यायला हवी होती कॅप्टनला, कुणालनं स्ट्राईक सोडलीच नाही, कारण 5 बॉल मध्ये आता 40 काढणं पॉसिबल नाही, स्ट्राईक द्यायला हवी होती कर्णधार, पण थोडेसे नाखुश सूरज नवाले. नवीन खेळाडू आहेत धर्मा पाटील, आणखीन एक 40+ चा खेळाडू, बरेचसे वय वर्ष अगदी 40, 50, 60 वर्षाचे खेळाडू विंदणे प्रीमियर लीग मध्ये खेळले, त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. आणि चांगला परफॉर्मन्स देखील खेळाडूंनी दिलाय संपूर्ण 2 दिवसामध्ये. लॉफ केलाय, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून धडलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, धावा मिळतील या बॉलवरती 4. पुढची मॅच मध्ये आपण अपेक्षा करू, पुढल्या मॅच मध्ये एक चांगली फाईट अपेक्षित आहे प्रेक्षकांना, जेणेकरून सेमीफायनल रफ अँड टफ व्हायला हवी. परंतु या मॅच मध्ये मैदान गाजवलं आकाश पाटीलनं आणि 50 धावा वैयक्तिक कुटणाऱ्या खेळाडूसाठी शक्ती बालकृष्ण मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते त्याने जिंकलंय. इथे बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडूची सांगता. प्रीमियर लीग मध्ये आपण एक सुपर ओव्हर पाहिली जी पाहायला मिळाली होती देव इंटरप्राइजेसच्या विरोधात, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. चला बरेचसे बॉल कुणाल खेळला, त्यामुळे अपेक्षा होती त्यांच्या टीमला देखील नवीन खेळाडूंना देखील चान्स मिळायला हवा होता. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील सरांचं आगमन झालंय, त्यांना देखील मी विनंती करेल या सर आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. विंदणे प्रीमियर लीग पर्व 7वं आणि या पर्वामध्ये प्रवीणजी पाटील सरांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळतंय. एक दमदार व्यक्तिमत्व, सहर्ष स्वागत आहे सर आपलं. अगदी आपल्या गावची स्पर्धा, आपल्या मुलांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि सातत्याने या स्पर्धेचा डंका वाजला. उरण तालुक्यामध्ये प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पाडणारे आमचे सर्व आयोजक. फिरून खेळल्या मागच्या दिशेनं बॉल चाललाय सीमा पार, परंतु फायनल मध्ये प्रवेश केलाय आकाश पाटील अँड टीम. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, कमालीचा खेळ आकाश पाटीलच्या संघाचा आणि आयन अँड आदिश्री पहिला संघ ठरलाय. VPL पर्व 7वं फायनल मध्ये जाणारा पहिला संघ. चला पुढची मॅच वसंत नवाले टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंग करण्याचा त्यांनी घेतलाय. त्यांना अगदी डायरेक्टली म्हणूया आपण लकी फॅक्टर, 2 धावा त्यांच्या एक्स्ट्रा राहिल्या आणि पुढे त्यांना प्रवेश मिळाला. 3 संघ एक सामने जिंकले होते, त्यामुळे आपण जास्त धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दिला. प्रवीणजी पाटील सरांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. सेमीफायनल 2 ला आपण सुरुवात करू. सेमीफायनल